हाय 12 के बच्चों, क्या हाल चाल। बढ़िया सा टॉपिक देख रहे हैं भाई हम, अल्कोहल फिनॉल ईथर। बिफोर स्टार्टिंग न्यू पार्ट आई विल रिवाइज ऑल द पॉइंट्स फ्रॉम प्रीवियस लेक्चर्स। मेथड्स ऑफ प्रिपरेशन सुरू आहे पूर्व आपलं। त्यामध्ये तुम्हाला पहिली मेथड सांगितली फ्रॉम अल्किल हॅलाइड बाय हायड्रोलायसिस। पूरा अल्किल हॅलाइड aqueous OH gives alcohol, alkyl halide aqueous NaOH gives alcohol, alkyl halide moist H2 gives alcohol, but alkyl halide dry H2 gives ether. पहा, ही पहिली मेथड आपण पाहिली। त्यानंतर बेटा दुसरी मेथड तुम्हाला मी सांगितली होती फ्रॉम अल्डेहाइड अँड कीटोन अँड ग्रिग्नाट रिएजॉन। बेटा त्यामध्ये तुला माहिती पाहिजे फॉर्माल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट रिएजॉन गिव्स प्राइमरी अल्कोहल। छोड़ के फॉर्माल्डेहाइड दुनिया का कोई भी अल्डेहाइड और कोई भी ग्रिग्नाट रिएजॉन गिव्स सेकेंडरी अल्कोहल। कीटोन और ग्रिग्नाट रिएजॉन गिव्स टर्शरी अल्कोहल। बरोबर, याच्यासाठी एक बॉक्स पण बनवून दिला होता, तो खूप महत्त्वाचा आहे। पहा बेटा, लक्ष द्या। खास करून मी तर कपिल कुलकर्णीला आवर्जून पहा बेटा, काँग्रेस करेल त्याचं, कारण त्यांनी मस्तपैकी अभ्यासाला सुरू केले। अजूनही बाकीच्या विद्यार्थ्यांनी पहा जबरदस्त अभ्यासाला सुरू केले, पण ज्यांनी केलं नाही ना पोरो, काय त्यांना मी परत एकदा सांगेल की बाबा तू स्वतःला फसवायलास काय, तू ना आईवडिलाला फसवतोय ना तू सरला फसवतोय। तू पहा, तुला सांगितलेलं वर्क करत नाही म्हणजे तू स्वतःला फसवतोय। पहा बेटा, लक्ष द्या, हे जे नावं तुमच्या पुढे मी घेतले ह्यांच्यासारखं पूर्व हे वागायला चला। ह्या हुशार विद्यार्थ्याच्या लाईन मध्ये यायचा प्रयत्न करा। काय तुम्हाला 1 बाय 1 हे मी काय सांगितलंय फक्त लिहायचंय आणि त्याचे मला फोटो पाठवायचे। पहा, आणि अडचण असेल तर कॉल करायचा आहे पूर्व। पहा बेटा, लक्ष द्या। आता इकडे पहा, याच्या अगोदरचं लेक्चर पूर्ण पहा। आता खूप महत्वाचा पाठ पूर्व आपण त्याचं थोडंसं इम्प्लिमेंटेशन घेणार आहे त्या ठिकाणी। लक्ष दे बाबा, बघ आता हे कोणता अल्डेहाइड दिसले तुला? नक्कीच यो HCHO म्हणजे काय, फॉर्माल्डिहाइड। पूर्व एक महत्वाचा स्पेशल पॉइंट, 40% aqueous solution of formaldehyde is called the formalin which is used to preserve the biological specimen। बरे बाबा, हे फॉर्माल्डेहाइड घेतले आणि पूर्व हा इकडे बघ, हे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड। कोणता अल्किल घेतलाय? मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड। पूर्व हे काय, ग्रिग्नाट रिएजंट आहे। मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा काय, ग्रिग्नाट रिएजंट आहे। पूर्व तुम्हाला माहिती आहे फॉर्माल्डेहाइड ग्रिग्नाट रिएजंट, फॉर्माल्डेहाइड ग्रिग्नाट रिएजंट। पूर्व कोणता अल्कोहोल भेटणार आहे तुम्हाला? प्रायमरी अल्कोहोल। याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये मी तेच बोललोय, फॉर्माल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट रिएजंट गिव्स प्रायमरी अल्कोहोल। पूर्व नक्की या रिएक्शनचा प्रॉडक्ट अल्कोहोल पाहिजे, ते फॉर्माल्डेहाइड आणि ग्रिग्नाट रिएजंट आहे। पण कोणता अल्कोहोल पाहिजे? तर प्रायमरी अल्कोहोल पाहिजे। बघ बाबा कसं करशील, सेम पाहू एकदम मस्त भाई। इकडे बेटा तुला मी सांगत होतो, ब्युटी ऑफ ग्रिग्नाट रिएजंट इज दॅट कार्बन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज। पूर्व दिख गया रिएजंट हिल गया पार्ट। डबल बॉन्ड असला की 1 सिग्मा 1 पाय, 1 सिग्मा 1 पाय। पूर्व दिख गया रिएजंट हिल गया पाय। पूर्व मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण होता? ऑक्सिजन। त्याच्यावर काय आलं? मायनस, इथं काय येणार आहे? प्लस। बघ बाबा, आता कसं करशील? हा निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह कडे, निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार आहे? पॉझिटिव्ह कडे। पूर्व हा पॉझिटिव्ह पार्ट कुठे ऍड होणार आहे? निगेटिव्ह कडे। मग पुढचा प्रॉडक्ट नेमका कसा असेल? H ला H, C ला C, H ला H। पूर्व ह्या कार्बनवर कोण आला? इथला हा मिथिल ग्रुप आलाय। ड्यूरिंग एडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड। पूर्व O ला O, त्याला कोण अटॅच झाले या ठिकाणी? MgBr। कोण अटॅच झाले? MgBr। पूर्व ह्याचं काय असं नाव असते का रे बाबा? स्पेसिफिक नाही, त्याला आपण सिंपली काय म्हणतोय? मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स बोलतोय। सिंपली आपण काय म्हणतोय? मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स। पहा, आता आपल्याला ह्याचं काय करायचंय? हायड्रोलायसिस करायचंय।
काय करायचंय आपल्याला हायड्रोलायसिस. बघ बेटा मी H आणि OH घेतलं H2O. हायड्रोलायसिस साठी काय घेतलं वॉटर. परत तुम्हाला माहिती आहे हा एक प्रॉडक्ट MgBr आणि इथला हा OH घेऊन काढायचा MgBr आणि तिथला हा OH घेऊन काढलेला. आता दुसरा प्रॉडक्ट काय बघ हे CH3 हे काय आलं CH2 आणि वरी O आणि पुरो इकडचा हा N. पुरो हे कोणतं अल्कोहोल झालं इथेल अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल झालं इथेल अल्कोहोल. OH is attached to such carbon which is again attached to another only one carbon. This carbon is the primary carbon. Alcohol is the primary alcohol. Yes, हम जो बोले थे वो सच हो गया. हम जो बोले थे वो सच हो गया. पहा फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट असं भारीपैकी सांगायचं. फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट. फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट गिव्स प्रायमरी अल्कोहोल. हे तुला माहिती पाहिजे बाबा. लक्ष दे एकदम सोपं बरोबर. किती भारीपैकी पहा फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट. फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट गिव्स प्रायमरी अल्कोहोल. सर मला आणखी एक आयडिया सांग. बरोबर डायरेक्ट इकडे डायरेक्ट प्रॉडक्ट कशी दिसत समज तुला असं दिलं बघ डायरेक्ट प्रॉडक्ट तुला सांग. या ठिकाणी तुला असं दिलं इथेल मॅग्नेशियम क्लोराईड. पहिल्यांदा याच्या सोबत घाला रिएक्ट आणि नंतर जे दुसऱ्या स्टेपला तुला वॉटर सोबत रिएक्शन करायची. तुला एकदम मध्ये असं दिलं आणि इथं दिले ए तर प्रॉडक्ट काय पाहिजे तुझा बघ. एवढं तू कळलं. सर मला एवढं कळालं हे फॉर्मल्डेहाइड मला एवढं तर कळालं हे फॉर्मल्डेहाइड हो हो हे ग्रिग्नाट एजंट आहे हो हो. ब्युटी ऑफ ग्रिग्नाट एजंट इज दॅट कार्बन कॅरी निगेटिव्ह चार्ज मॅग्नेशियम कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. पुढे इकडं काय मायनस इथं काय प्लस. बाकी ते तर तुला भारीपैकी जमतंय. हा निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह कडक पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह कडक. सर मला डायरेक्ट प्रॉडक्ट सांगा असं बोर होईल. मला डायरेक्ट प्रॉडक्ट सांगा असं बोर होईल. बरोबर साधी सरळ तुझं फिक्स आहे फॉर्मल्डेहाइड दिसायले यस. ग्रिग्नाट एजंट दिसायले हा बाबा हा दिसायले की. मग प्रॉडक्ट काय फॉर्मल्डेहाइड आणि ग्रिग्नाट एजंट. प्रॉडक्ट काय प्रायमरी अल्कोहोल. बरोबर एकदम साधी गोष्ट सांगतो. इकडे बा इकडचा असा अल्किल ग्रुप पकडायचा. अल्किल ग्रुप असा पकडला पहा ह्या कार्बोनिल कार्बनला अटॅच करायचा. सर इकडचा अल्किल ग्रुप हा C2H5 होता. हा कार्बोनिल कार्बनला अटॅच केला. त्या कार्बनवरील 2 हायड्रोजन होते. सर वरील O आणि ह्या वॉटर मधला काय येत असते पुन्हा H. बरोबर अल्किल ग्रुप पकडला C2H5 CH2OH. आता राहिले काय MgCl आणि OH. तो असं पण याला सहज सांगू शकतोस MgCl आणि OH. पुरो हे काय N प्रोपेल अल्कोहोल. बघ बेटा सबदिशीने प्रॉडक्ट कसा निघालाय बेटा सबदिशीने. बघ बेटा तुला आता मस्तपैकी या ठिकाणी काय म्हणायचंय. हा ही गोष्ट जब तक सूरज चांद रहेगा तब तक ये सेंटेंस याद रहेगा. फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट. फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट. फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट गिव्स प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल. बघ बेटा हे विसरायचं तू कधीच नाही. कळालं तुला वाटतंय ना सोपं व्हावं. बघ बेटा तुम्ही सांगतोय नाही असलं तुला असं भरपूर काय ऑर्गॅनिक मध्ये देतोय ना. पहा बेटा फिजिकल मध्ये जीके असं देत ना. पहा तुझं काय राहणार आहे इनऑर्गॅनिक तर एकदम सोपं असते करून. पहा फक्त करत राहायचं काय मस्तपैकी. हे बघ अजून हा घेतलेस घे मस्तपैकी घे छान घे. अजून करू प्रॅक्टिसला कमी नाही करायचं. जितनी ज्यादा मेहनत होगी उतनी बड़ी जीत होगी.
असतं रे बेटा विद्यार्थ्याच्या आयुष्यात? मेहनत म्हणजे काय? थोडंच काय पुरुष शारीरिक कष्ट काय असतं का? जसं काय उचलायचं तसं काय असतं का? नसतं. फक्त पहा बेटा अभ्यासात न व्हायचं म्हणजे मेहनत झालं पुढचं आयुष्य सुखी बनतं. बरोबर काही म्हणा, एक मात्र गोष्ट सांगतो, हळूहळू ऑनलाईन मध्ये पण मजा येईल. या काय हळूहळू ऑनलाईन मध्ये पण मजा येईल. पण पहा बेटा तुम्ही पण तितके जबरदस्त रिस्पॉन्सिव्ह असले पाहिजे. ओके, लक्ष दे बाबा. बरोबर, डिस्टन्स डझंट मॅटर बिटवीन यू अँड युअर्स डीपीसी. डिप्सम पॉइंट ऑफ केमिस्ट्री. ह्या आपल्या दोघांमध्ये आंतरिक कधीच राहू शकत नाही. लॉकडाऊन आपलं काहीच करू शकत नाही. पहा बेटा लक्ष द्या, आपण अभ्यासाला पहा बेटा जबरदस्त लेक्चर जबरदस्त हे करायचं. पहा पॉलिमर झालेला आहे तुमचा, केमिस्ट्री न्यूरेडिलाइज झालेला आहे, सरफेस केमिस्ट्री झालेला आहे. पहा पोरो काय हॅलोअल्केन हॅलोअरिन झालेला आहे, अल्कोहोल फिनॉल इथर चालू आहे तुमचा. बघ बेटा आता राहतेच काय डी अँड ए ब्लॉक झालेला आहे. आता राहतेच काय कोऑर्डिनेशन अल्डेट कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड कंपाऊंड कंटेन नायट्रोजन बायोमॉलिक्यूल. बरोबर, ते तर जबरदस्त देऊ. बघ बेटा आणि पोरो जरी एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं नाही मला परत शिकायचे, पहा पोरो तू आल्यावर परत शिकू शकतोस, टेन्शन घ्यायचं नाही. पण सध्या तुला पोरो दॅट विल बी द रिव्हिजन्स लेक्चर. दिस आर द लेक्चर्स फ्रॉम क्लासरूम. ओके, ऑनलाईन लेक्चर्स फ्रॉम क्लासरूम फॉर द स्टुडंट्स ऑफ डीपीसी. ओके, इकडे लक्ष दे. बघ रे बाबा लक्ष दे. हो असं C6H5 कोणता ग्रुप असणार आहे? फिनिल MgI. सर याचा प्रॉडक्ट कसा काढू? तुला तर माहिती आहे न्यूट्रॉन ग्रीन अँटीजेन अँड कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉन मायनस, कार्बन वर काय प्लस, निगेटिव्ह वाला कुठे येणार आहे? पॉझिटिव्ह कडे. पॉझिटिव्ह वाला कुठे येणार आहे? निगेटिव्ह कडे. फॉर्मल्डिहाइड आणि ग्रीन नायट्रोजन दिसलाय. फिनिल मॅग्नेशियम आयोडाइड. फॉर्मल्डिहाइड आणि ग्रीन नायट्रोजन दिसलाय. लक्ष दे काय फॉर्मल्डिहाइड आणि ग्रीन नायट्रोजन दिसलाय. बर, फॉर्मल्डिहाइड आणि ग्रीन नायट्रोजन दिसलाय. बर, कसं करू? मला प्रॉडक्ट तर माहिती आहे, मला डायरेक्ट काढता येत आहे प्रॉडक्ट. बरं, इकडचा अल्केन घ्यायचा, ह्या कार्बनला लावायचा C6H5CH2OH. साधे सोबत अल्केन ग्रुप उचल, कार्बोनिल कार्बनला लावायचं C6H5CH2OH. बघ बेटा असं. पण पहा असं मला व्यवस्थित लिहा वाटायला. H ला H, C ला C, H ला H. बरोबर, हे C6H5 कुठे आले? ह्या कार्बनवर आले. ड्युरिंग एडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल. O कडे कोण गेले बरोबर? MgI. ओके, बरोबर लक्ष द्या. आता मी काय केलं बेटा? याचं हायड्रोलायसिस केलं. याचं काय केलं मी? हायड्रोलायसिस. बरोबर, हायड्रोलायसिस केल्यानंतर OH कोणासोबत जात असते? ह्या MgI सोबत. प्रॉडक्ट काय भेटला? MgI OH. हा काय भेटला? प्रॉडक्ट. आता तुझं मेन प्रॉडक्ट अल्कोहोल कसला असल्यावर C6CH5 बरोबर, हे CH2 देवरचं O आणि इकडचा H. बरोबर, CH2OH कुठं असतंय? प्रायमरी अल्कोहोल मध्ये असतंय. बरोबर, रिंग 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 आहे, फिनिलची रिंग आहे, कार्बन नेक्स्ट टू बेन्झीन रिंग आहे. OH is attached to that. Which is name of this alcohol? बेन्झिल अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल. कसला अल्कोहोल होते? पण प्राइमरी. यानी कि वो तो बात अभी यकीनन सच है. जब जब फॉर्मल्डिहाइड के साथ आप दुनिया का कोई भी ग्रीन नाइट्रोजन रिएक्ट करने जाओगे तो यकीनन आपको मिलने वाला अल्कोहल कौन सा मिलेगा? वो हमेशा के लिए बोल 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 हमेशा के लिए बोल 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 प्रायमरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल? प्रायमरी अल्कोहोल. पहा बरोबर, म्हणजे एक गोष्ट तुमच्या मनात आता घर करून बसली. फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रीन नायट्रोजन अल्कोहोल कोणतं? पक्कोच पक्को. कोणचं अल्कोहोल? प्रायमरी अल्कोहोल. क्लिअर? बरं,
हाँ। कौन बोलता है साहब केमिस्ट्री डिफिकल्ट है? अरे प्रैक्टिस को कीजिए, साथ में स्किल आप कीजिए, फिर देखिए कितने आसान होते अपनी केमिस्ट्री. तुला मी त्यानंतर एक वाक्य बोललो, आठवतं? अरे बाबा, फॉर्मॅलिटी सोडून कोणतंही अल्डेट घे. वाक्य कोणतं होतं माझं? फॉर्मॅलिटी सोडून कोणतंही अल्डेट घे आणि ग्रिग्नाट रिएजंट घे. मिळणारा अल्कोहोल हा सेकंडरी अल्कोहोल असायला पाहिजे. यानी कि छोड़ के फॉर्मॅलिटी कोई भी अल्डेट. कैसा बोलना? छोड़ के फॉर्मॅलिटी कोई भी अल्डेट आणि छोड़ के फॉर्मॅलिटी कोई भी अल्डेट ग्रिग्नाट रिएजंट गिव्स सेकंडरी अल्कोहोल. कसं इकडे बघा. सर मी ऍसिटाल्डेट घेतलंय आणि ग्रिग्नाट रिएजंट पण घेतलंय. अल्कोहोल कोणतं? सेकंडरी अल्कोहोल. बघ सर मी प्रोपेनॉल्डेट घेतलंय आणि ग्रिग्नाट रिएजंट इथिल मॅग्नेशियम क्लोराईड घेतलाय. अल्कोहोल कोणतं? सेकंडरी. सर मी ऍसिटाल्डेट घेतले, थोडंच फॉर्मॅलिटी घेतली. फॉर्मॅलिटी कोणते? ऍसिटाल्डेट घेतलंय आणि इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा ग्रिग्नाट रिएजंट घेतला. बरोबर. फॉर्मॅलिटी होता तो यकीनन प्राइमरी अल्कोहल. फॉर्मॅलिटी तो नहीं आया, दूसरे अल्डेहाइड आ रहे यहाँ पे. एसिटाल्डेहाइड, इथेनॉल, प्रोपीनाल्डिहाइड, प्रोपॅनॉल, एसिटाल्डिहाइड. सो खालचे वरची सेम वाटेल नाही, वर ग्रिग्नाट रिएजंट वेगवेगळे केले. ओके बघ बेटा, लक्ष दे. सुन बेटा सुन. छोड़ के फॉर्मैलिटी कोई भी अल्डेहाइड और ग्रिग्नाट रिएजेंट को लेते हैं तो अल्कोहल कौन सा मिलता है? सेकेंडरी अल्कोहल. देखना है हमें यहाँ पे सेकेंडरी मिलता है नहीं मिलता. उससे पहले हम कुछ रिएक्शन तो करने चले. ड्यू टू ऑफ ग्रिग्नाट रिएजेंट इज दैट कार्बन कैरीज नेगेटिव चार्ज, मैग्नीशियम कैरीज पॉजिटिव चार्ज. ये माइनस वाला रे, ये प्लस वाला रे, निगेटिव वाला पॉजिटिव कडे गेला रे, पॉजिटिव वाला निगेटिव कडे गेला रे, प्रॉडक्ट मिळाला रे CH3. त्याच्यावर H पुरो CH3 हा कार्बन कडे गेले, हे आलेलं CH3 ड्यूरिंग ऍडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. होला हो पुरो इथं काय असायला पाहिजे? MgI. काय मिळाला? मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. मार्क्स मिळाले नाही. पुरो आता आपल्याला काय करायचं? याच्यावर पाणी वाटायचंय, हायड्रोलायसिस करायचं. काय करायचं? हायड्रोलायसिस. चल बोल मग. हा हे MgI आणि हे OH प्रॉडक्ट तुझा फिक्स आहे. हा इकडं कोणता? हा MgI OH. ओके ठीक आहे. दुसरं काय तुला भेटलंय? बरोबर आहे CH3. बरोबर. त्या H ला थोडं जवळ घेतोय Cl. त्याच कार्बनवर काय होता? हा CH3 ड्यूरिंग ऍडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. हो इथलं काय आहे? L. बरोबर. ह्याचं नाव काय? प्रोपेन टू OL किंवा आयसोप्रोपिल अल्कोहल. कसला अल्कोहल? OH is attached to such carbon which is again attached to another two carbon. So this carbon will be the secondary carbon. Alcohol is the secondary alcohol. Alcohol कोणतं? Secondary alcohol. बघ बेटा, मी तेच बोलत होतो ना. अरे फॉर्मॅलिटी असतं तो प्राइमरी भेटत होतं. फॉर्मॅलिटी छोड़ के कोई भी अल्डेहाइड और ग्रिग्नाट रिएजेंट जब रिएक्शन हो बाद में हाइड्रोलाइसिस करे तो मिलने वाला अल्कोहल कौन सा मिलता है बेटा?
सेकेंडरी अल्कोहल मिलता है। अच्छा हो गया। चलो अगली बात करते हैं अभी यहाँ पे हम। इसको माइनस इसको प्लस, सर ये तो समझ में आया, ये माइनस होता है ये प्लस होता है, ये तो समझ में आया। सर माइनस वाला प्लस के ऊपर जाता है, प्लस वाला माइनस के ऊपर जाता है, तो फिर आगे चल के क्या होता है? CH3 CH2 असं होतं बरोबर। C इकडे H इकडे कोण आले हे C2H5 ड्युरिंग ऍडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड O। तिथं कोण गेले बघ हे MgCl, कोण गेले तिथं O MgCl। बघ बेटा लक्ष दे। आता चिमण्यांनो आणि त्यांच्या चिवताईंनो, आता चिमण्यांनो आणि चिवताईंनो आता काय करायचंय? हायड्रोलायसिस करायचंय। बरोबर, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे MgCl सोबत कोण जाणार आहे? OH जाणार आहे, म्हणून पहा बरोबर MgCl OH। ठीक आहे, तो प्रॉडक्ट काय घेणं देणं असतेच बरोबर, नाही असं तर भाग नाही, पण महत्वाचा आता हा प्रॉडक्ट बघ इकडे काय CH3 CH2 CH3 CH2 हा कार्बन कोण होता? H बरोबर, त्याला कोण अटॅच होते? C2H5। हा या कार्बनच्या वर सिंगल बॉन्ड O, इथं कोण येणार आहे? H which is attached to such carbon which is again attached to another two carbon, alcohol is the secondary alcohol। नाव काय याचं? 1 2 3 1 2 3 कुठून बी झाले 1 2 3 4 5 NT3ON कसला अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल। आता इथं बघ सर, इथं पण कोणता अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल। बरोबर, प्रॉडक्ट कसा काढायचा एकदम साधी सोपी आयडिया आहे बरोबर। समजा पहिल्यांदा याच्या सोबत रिएक्ट केलं, दुसऱ्यांदा वॉटर सोबत रिएक्ट केलं, तुम्हाला माहिती आहे फॉर्मॅटेड सोडून अल्डेहाइड आहे, म्हणजे प्रॉडक्ट काय? सेकंडरी अल्कोहोल। कसं काढायचं इकडं? साधी गोष्ट, CH3 घ्यायचं, तुम्हाला मी माहिती आहे ग्रिग्नाट एजंटचा अल्किल ग्रुप असा पकडायचा। कसं? ग्रिग्नाट एजंटचा अल्किल ग्रुप असा पकडायचा, तो कार्बोनिल कार्बनला लावायचा। बरोबर, तो पकडला मी, हा कार्बोनिल कार्बन लावला, बरोबर इकडे लावला मी, इथं स्पेस आहे माझ्याकडे, आय विल अटॅच ओ बरोबर। इथं वॉटरचा काय नसते N। दुसरा प्रॉडक्ट काय? ग्रिग्नाट एजंटचा कोणता पार्ट राहिला? MgBr, सोबत कोण जात असते? OH। पुढेचं नाव 1 2 3 4 ब्युटेन 2OH। या अल्कोहोल कोणतं भेटले? सेकंडरी अल्कोहोल भेटले। अल्कोहोल कोणतं? सेकंडरी अल्कोहोल। म्हणून मी सांगितलेले दोन गोष्टी आतापर्यंतच्या माइंड मध्ये सेट करायच्या मित्रों। फॉर्मल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट प्राइमरी अल्कोहोल, फॉर्मल्डेहाइड छोड़ के कोई भी अल्डेहाइड प्लस ग्रिग्नाट एजंट सेकंडरी अल्कोहोल। ओके, नाउ जस्ट नोट इट। क्या कीटोन का देखना है बच्चों, जल्दी से लिख दो। हो घेतलं? ओके, पूर्वी एक जनरल रिएक्शन घेऊन तुम्ही केमिस्ट्री शिकताय, कसली रीती केमिस्ट्री? बंगाल केमिस्ट्री। एक एक ची पूर्ण एग्जांपल घेणं, एक्सेप्शन देणं, पहा बेटा आयडिया देणं, ती खरी केमिस्ट्री। अब बारी आयो कीटोन की। देख फिर समझा।
हा केटोन, हा पण केटोन, याचं नाव ऍसेटोन आणि याचं इथिल मिथिल केटोन, इथिल मिथिल केटोन किंवा ब्युटेन टू ओएनी, प्रोपेन टू ओएनी. बघ रे बाबा, ग्रिग्नार्ड रिएजंट C2MgI. तर इथं दुसरा घ्या, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड घ्या. कोणता आहे आपल्याला? ठीक आहे, तुला वाटत होतं मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणून मी घेतलं. बरं ठीक आहे, इकडे बघ बेटा, साधी गोष्ट आहे. हा, टिडिंग 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 टिडिंग, काय देऊ? मायनस. काय देऊ? प्लस. निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह. मग आता पुढे काय करणार आहेस बघ. CS3 ला CS3, C ला C, CS3 ला CS3. तो कोणता ग्रुप आला या कार्बोनिल कार्बनवर? C2H5. ड्युरिंग ऍडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल O. इकडे काय? MgI. पुरो याचं नाव काय असतंय? मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स. काय नाव बाबा? मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स. त्याचं काय करायचंय? हायड्रोलायसिस. मग बोल, एक प्रॉडक्ट कोणता? MgIOH. दुसरा काय आता बघ, इकडं CS3, C, इकडे काय? CS3, इकडे काय? C2H5. ड्युरिंग ऍडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड O. इकडे पण आलं H. कसला अल्कोहोल झाले? टर्शरी अल्कोहोल. IUPAC नेम काय? 1 2 3 4. 2 मिथिल ब्युटेन टू ON. मिथिल ब्युटेन टू ON. कसलं अल्कोहोल होतं हे? टर्शरी अल्कोहोल होतं. कसलं होतं? टर्शरी. म्हणजे कीटोन प्लस लिग्नाइट्रेजन. कसं? कीटोन प्लस लिग्नाइट्रेजन गिव्स टर्शरी अल्कोहोल. कीटोन प्लस लिग्नाइट्रेजन गिव्स टर्शरी अल्कोहोल. आता तुम्हाला इथं तर एकदम सोपं आहे बरोबर. हा, मी असं म्हणतो, पहिल्या स्टेपला ह्याच्यासोबत, दुसऱ्या स्टेपला ह्याच्यासोबत. आणि हायड्रोलायसिस कसं करशील? मायनस प्लस, मायनस प्लस. बरोबर. हा, कसं करतात? बोला बोला बोला. हा, CS3 ड्युरिंग ऍडिशन डबल इज कन्वर्टेड इनटू सिंगल. अल्केल घेतात, कार्बोनिल कार्बन लावतात, अल्केल ग्रुप मिथिल लावतात, लावला कार्बोनिल कार्बन. सॉरी, इथला ग्रुप कोणता आहे? C2H5. अल्केल ग्रुप घेतला, कार्बोनिल कार्बनला लावला. पुरो वरी उकड कोण जात असते वॉटरचा? N. दुसरं काय? ग्रिग्नाइट्रेजनचा राहिलेला पार्ट कोणता? MgCl. त्याला अटॅच काय करशील? OH. कसलं अल्कोहोल आहे? तेच कसलं? हे पण कसलं आहे? टर्शरी अल्कोहोल. त्याचं पण IUPAC नेम 1 2 मिथिल ब्युटेन टू ON. 2 मिथिल ब्युटेन टू ON. म्हणजे बघ, अल्डेट प्लस ग्रिग्नाइट्रेजन प्रायमरी अल्कोहोल, कीटोन प्लस ग्रिग्नाइट्रेजन टर्शरी अल्कोहोल. अल्डेट सोडून कोणतंही अल्डेट प्लस ग्रिग्नाइट्रेजन सेकंडरी अल्कोहोल. मग आता मी मस्त पैकी फॉर्मल्डेट प्लस ग्रिग्नाइट्रेजन प्रायमरी अल्कोहोल. फॉर्मल्डेट सोडून कोणतंही अल्डेट प्लस ग्रिग्नाइट्रेजन सेकंडरी अल्कोहोल. कीटोन प्लस ग्रिग्नाइट्रेजन टर्शरी अल्कोहोल. ओके, हे 3 पॉइंट्स खूप महत्वाचे एंड दिस आर द प्रूफ. ओके, प्रूफ इन सब सबूतों के मुताबिक हमने यहाँ पे प्रूव कर दिया है कि यही मिलता है ऐसे रिएक्शन में. ओके, सो विद दिस डियर स्टूडेंट वी आर गोइंग टू फिनिश आवर टुडेज लेक्चर.